पडघणकर. शेतमजुरी करताना आलेल्या आजारपणामुळे त्यांचं आयुष्य अडचणीत आलं. पण उमेद अभियानाअंतर्गत भरड धान्याच्या वापराबद्दल मिळालेलं प्रशिक्षण त्यांच्यासाठी ठरलं खरं वळण. हुरड्यापासून धपाटे तयार करण्याची कल्पना गंगासागर यांनी केवळ स्वीकारलीच नाही, तर त्यातून स्वतःचा व्यवसाय उभा केला. आज त्यांच्या ज्ञानेश्वरी महिला गृहउद्योगातून तयार होणारे धपाटे आणि हुरड्याचं पीठ मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा मोठ्या शहरात पोहोचतंय. हजारो ग्राहकांना आवडतंय आणि गावातील इतर महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करतंय. गावातून निघालेलं हे लज्जतदार धपाटं आता महिलांच्या स्वावलंबनाचं प्रतीक ठरतंय. काही काळापूर्वी गंगासागर या शारीरिक व्याधींनी ग्रसित होत्या. त्यांचा दवाखान्याचा खर्चही अधिक असल्यानं त्यांना पैशांची गरज भासत होती. घरी बसून आता काय करावं हे त्यांच्या मनात सतत चालायचं. एकदा त्या कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणासाठी गेल्या. तिथं त्यांना डॉक्टर संगीता गायकवाड यांनी ज्वारी या भरडधान्यापासून धपाटे निर्माण करण्याची कल्पना सुचवली. धपाटे आणि धपाट्याचं पीठ शहरात विकता येतं आणि चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे लक्षात येताच त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. आज पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होत असून धपाट्याच्या पिठाला प्रचंड मागणी आहे. कारण हुरड्यामध्ये खूप प्रथिने असतात, लोहाचं प्रमाण पण खूप असतं आणि शुगरच्या माणसाला पण हुरडा अत्यंत उपयुक्त आहे. संकल्पना माझ्या मनात आली आणि मी हुरड्याचं पीठ तयार केलं. गंगासागर यांनी गावातील महिलांना सोबत घेत बचत गटाच्या माध्यमातून धपाट्याच्या विक्रीची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावून धपाट्याची विक्री केली. त्यावेळी त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता काय करावं हा प्रश्न उभा ठाकला. त्यांनी खचून न जाता हुरड्याच्या पीठ विक्रीला सुरुवात केली. दिवसेंदिवस पिठाची मागणी जोर धरू लागली. मग गंगासागर यांनी आपल्या आजूबाजूच्या गावातून गावराणी हुरड्याच्या खरेदीला सुरुवात केली. वर्षाला 1 क्विंटल होणारी पिठाची विक्री आता 18 ते 20 क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. तर सुरुवातीला माझं 1 किलो 2 किलो पीठ असं जायचं, पण आम्ही निराश झालो नाही सर. नंतर माझ्या मिस्टरांनी मला खूप प्रतिसाद दिला आणि आम्ही हे माझा पिठाचा ब्रँड तयार केला. ग्रामीण भागातील महिलांना गंगासागर यांनी भरडधान्याचं महत्त्व समजावून त्यांना उत्पन्नाचा राजमार्ग दाखवला आहे. सुरुवातीला गिरणीतून दळण आणावं लागायचं. आता दळण यंत्राच्या माध्यमातून ते काम घरीच होत आहे. यात ठराविक प्रमाणात गहू, हरभरा, डाळ, जिरे, ओवा इत्यादी साहित्य एकत्र करून धपाट्याचं पीठ तयार केलं जातं. सध्या या पिठाला 150 रुपये असा प्रति किलो ठोक भाव मिळत आहे. या मिलेट्स किंवा श्री अन्न जे आदरणीय पंतप्रधान म्हणतात, तर त्याला त्या माध्यमातून त्यांनी चालना दिलेली आहे आणि त्याचं प्रक्रिया आणि मूल्यवर्धनामध्ये एक वेगळं उदाहरण तयार केलेलं आहे. त्यांनी आपला सर्वसामान्य घरातील महिला आणि सर्वसामान्य प्रकारची महिला आज पूर्ण मुंबईपर्यंत आपल्या मालाचा सप्लाय करून आज अनेक ग्राहक त्यांनी त्या ठिकाणी जोडलेला आहे. गंगासागर यांच्या प्रयत्नामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची उत्पादनं पोहोचली असून त्या अधिकाधिक निव्वळ नफा कमवत आहेत. त्यांच्या लज्जतदार पिठामुळं त्यांची व्यापाराची कक्षा वाढली आहे. एका छोट्याशा गावातून सुरू केलेला व्यवसाय आता ज्ञानेश्वरी महिला गृहउद्योग म्हणून सर्वत्र पोहोचला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. प्रत्येक योजनेमागे एक आशा असते.